काल मी तुम्हाला एक व्हिडिओ दिला की त्याच्यामध्ये मी अनेक असं माझं दाखवण्याचा जो उद्देश वगैरे होता ते बुक वगैरे ते त्याच्यात एक तुषार एका मित्राने चांगली कमेंट केली की मी आता 8वीचं वाचतो आणि त्याला मी रिप्लाय पण केला आहे की मी 11चं काल दाखवायचं माझं राहिलं होतं म्हणून. तर आज बोलल्याप्रमाणे आणि त्या रीलला किंवा त्या व्हिडिओला इंस्टाग्रामवर मोठ्या प्रमाणे तुम्ही खूप प्रतिसाद दिला. तर मी आधी तुम्हाला काही दाखवून घेतो. हे बघा, हे ओल्ड मी जे म्हटलो ना, माझ्याकडे ओल्ड जे बुक आहे 11वीचं ते ओल्ड बुक आहे ना, मी झेरॉक्स मारून आणली आहे आणि मी ज्याच्याकडनं झेरॉक्स मारली ना, माझ्याकडे माझं पीडीएफ होतं पण मला वाटलं त्याच्याकडे आहे तर मग मी त्याला सांगितलं त्याच्याकडे हे थोडा काही ते असलेल्याच पुस्तकाचं काही ते प्रिंट त्याने कॉपी केलेली होती. त्याच्यामध्ये तो फॉन्ट आहे ना छोटा झालाय, पण असो आता ते परत करण्यापेक्षा. आणि अजून एक जर तुमच्याकडं विदर्भ आयएस अकॅडमीचं जर कोणाचं ते महाराष्ट्राचा इतिहास क्विक रिव्हिजन म्हणून जर असेल 11वीचं जुनं स्टेट बोर्ड संदर्भातलं आहे, तो माझा झेरॉक्सवाला माझा मित्र असल्या कारणाने त्याने मला हे विनाकारण म्हटलं घेऊन जा, खूप चांगलं आहे म्हणून. तर याचा आता मी सध्या उपयोग कसा करतोय, आणलंय म्हटल्यावर उपयोग कसा करायचा. आता पांडुरंग दादोबा तरखडकर संदर्भात ही काय एकदम असं रिव्हिजन टाईपला आहे, पण रिव्हिजन साठी कधी पण स्वतःच्या नोट्स असल्या पाहिजे. आता असं अनेक मटेरियल जे मी दाखवतोय त्याच्यात जे म्हणतोय व्हेरी व्हेरी हायएमपी ते महत्वाचं आहे आणि ते करणं गरजेचं आहे. तर त्या तुम्ही सगळं मटेरियल जवळ घ्या आणि त्यानुसार रिव्हिजन मारा. याच्यामध्ये जसं मी विदर्भ आयएस अकॅडमीचं म्हटलं ना, तुमच्याकडे असेल तर, कारण की मी कदाचित काही जणांकडे असेल म्हणून मी हा संदर्भ घेतलाय. लगेच जाऊन ती झेरॉक्स मारून आणा, काय उपयोगाचं नाहीये, वेळ घालणार आहे तुम्ही. आणि अजून एक हे होतं, मला एक महाराष्ट्राचा इतिहास म्हणून आहे, सेपरेटली कोणीतरी तयार केलेलं होतं, पण इथे थोडं आहे ना मध्ययुगीन आणि प्राचीनचं त्यांनी दिलंय म्हणजे एकंदरीत. आणि आता इथे भाऊदाजी लाड, विष्णू शास्त्री पंडित वगैरे, भाऊ महाजन वगैरे. आता हे सावित्रीबाई फुले, सार्वजनिक काका वगैरे, खूप अगदी एवढं दिलंय. म्हणजे आपल्याला तो इतिहास जाणून नाही घ्यायचा, आपल्याला प्रश्न सोडवायचा आहे. आणि ते म्हणतो ना आपण रिव्हिजन साठी तमाम महाराष्ट्रातल्या एमपीएससी करणाऱ्या पोरांकडे तात्याचा ठोकळा असतोच. एकनाथ पाटील सर, काल माझ्याकडनं तुकाराम झालं होतं. एकनाथ पाटील सरांचा तात्याचा ठोकळा जो आहे, आणि हा ठोकळा मी जाणून बुजून का आणला माहिती का आज दाखवायला आजच्या व्हिडिओमध्ये. त्याचं कारण असं आहे, बरेच आपले जे चांगल्या पद्धतीने सेवा करतायत, पोलीस भरती मधून पोलीस झालेले असोत किंवा काय इतर परीक्षा माध्यमातून ते सरकारी सेवेत आहेत, पार्ट टाइम फुल टाइम आहेत, गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट याच्यात आहेत, अनेक जणांकडे हे बुक असतं, सरळ सेवा करणाऱ्यांकडे होतं. मग अशा वेळेस तुम्ही हे बुक वाचलंय, याच्यामध्ये तुम्ही जो काही टाइम स्पेंड केलेला आहे, तुमचा वेळ गेलेला आहे, तर मग आत्ताच्या स्थितीला तुम्हाला जेव्हा परीक्षेच्या बिफोर 5-6 दिवस आधी 4 दिवस आधी ना तुम्ही याची जरी बरोबर तुम्ही आधी वाचला असेल, त्याची रिव्हिजन केली तरी खूप चांगलं आहे. फक्त प्रत्येक वेळा करायचं काय की आपल्याला परीक्षेला आलेले टॉपिक आणि त्या टॉपिक नुसारच आपल्याला रिव्हिजन करायची आहे. आता उठणं शक्य होणार नाही, मी आय थिंक कुठेतरी ठेवला ते बुक. काल मी गाठाळ दाखवलं ते. काल मी तुम्हाला म्हटलं मला अतिशय झोप येते, पण मी लगेच ते तुम्हाला दोघा अकाउंटला युट्यूबला मी जे पोस्ट वगैरे डाउनलोडिंगला टाकले, अपलोडिंगला, त्याच्यात मला 2-1 वाजले, मग काही झोप लागत नव्हती. त्याच्यानंतर मी 1-1.5 तास ते बुक वाचलं, मेन टॉपिक त्याच्यामध्ये केले आणि जवळजवळ झोपलो होतो मी साधारणतः 3:45-4च्या दरम्यान. आणि एक 8-8:30ला मला जाग आली, पण मी परत थोडं झोपलो आणि 9:30ला उठून बसलोय. तर त्याच्यानंतर बसलोच होतो आपले डेली प्रमाणे. मी माझी कुकिंग वगैरे जे काही स्वयंपाक वगैरे करून बसलोय. तर माझं एक थोडं अजून जे प्लॅन होतं त्या प्लॅन मध्ये आता थोडं हे झालंय की मी तुम्हाला माझ्या इंस्टाग्रामवरनं काही गोष्टी पोस्ट करत असतो, सगळंच एवढं ऍट टाइम करणं शक्य नाहीये, तर मी तिथे तर देतच राहील. पण आपण काय करूया, आपली जी चर्चा आहे त्या संदर्भातला व्हिडिओ मी 4-5 संध्याकाळी किंवा रात्री अपलोड करणार आहे.
आणि आत्ताचा जो आहे ना त्याच्यामध्ये लेटेस्टचा जो पेपर आहे त्याचे प्रश्न आणि त्या प्रश्नांसंदर्भात मी काय काय मुद्दे काढले आणि त्या मुद्द्यांच्या आधारे आपण काय अभ्यास केला पाहिजे, कसे ते टॉपिक पकडले पाहिजे, त्या संदर्भात चर्चा करण्यासाठी मी खरं तर व्हिडिओ रेकॉर्ड करतोय. ते खरं तर आता दुसरीकडे पण जवळपास 49 झाले, इकडे आपण 120-130च्या वर गेलोय. काय युट्यूबचं नेमके काय लफडं आहे तेच कळत नाही की ते का लाईव्हला दाखवत नाही. म्हणून मला हे 8वीचं आणि 11चे असे काही जे टॉपिक मी स्वतः रिवाईज करण्यासाठी काढणार आहे ते मी तुम्हाला समोर पुस्तक घेऊन सांगल की नेमकी पेज नंबर सांगल, कारण की सारखंच असणार आहे. ओल्ड बुक घेतलं म्हणजे तुमच्याकडे पेज नंबर सारखंच आहे आणि हे 8वीचं जरी घेतलं तरी नव्या म्हणलं तरी पेज नंबर सारखंच असणार आहे. आता हे माझ्याकडे जे आहे याची प्रकाशनाची डेट कुठे गेली, ही प्रथम आवृत्ती 2018ची आहे. आता मार्केटमध्ये कसं आलेलं आहे काय हे सांगता येत नाही, पण मी तुम्हाला पेज नंबर आणि तिथे कुठला असा घटक आहे की जिथे मला अनेक 6-7 वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण करून वाटतंय की ते आपण एकदा वाचून गेलं पाहिजे किंवा त्याला परत परत वाचलं पाहिजे. झोप न झाल्या कारणाने आता जरा जेवण वगैरे झालं, डोळे वगैरे आणि कसे आणि असे ह्या पद्धतीचे कष्ट घेतल्याशिवाय पोस्ट येत नाही मित्रांनो. अनेक जवळून मित्र पाहिले अक्षरशः परीक्षेच्या आधी असे उचलून दवाखान्यावर नेण्यासारखे कंडिशन झालेले आहेत. पूर्ण नाव घेत नाही, एक प्रशांत म्हणून मित्र होता, इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचा होता. अवघ्या क्लासला आला आणि प्रिलिम क्लिअर करून गेला आणि प्रिलिम झाल्यानंतर त्याचा मेन्सचा अभ्यास नव्हता. त्याने अतिशय अफाट प्रयत्न घेतले, पण इतके प्रमाणापेक्षा घेतले की जेव्हा युपीएससीची मेन्स देण्याची वेळ आली त्याच्या बिफोर तो काहीतरी 18-19 दिवसाआधी इतका जाम आजारी पडला तर 12 दिवस ऍडमिट होता आणि त्याच्यानंतर मग त्यांनी त्याच कंडिशन मध्ये पेपर दिले. तर त्याचं नक्कीच त्याचा अभ्यास नव्हता, तो असा विशेष काही युपीएससी त्यांनी 1-2 वर्ष अभ्यास केला नव्हता. ते प्रवाहामध्ये आणि काही त्याला अशा चांगल्या डिस्कस केलेले, आम्ही आमच्याबरोबर अजून 2-3 जण चांगले इंटरव्ह्यू दिलेले होते. तर आमचं असं डिस्कशन झालं की तू ह्या गोष्टी पहिले प्रिलिमसाठी फोकस कर, की जसं आपण ग्रुपसाठी मी म्हणतो पहिले आधी ह्या गोष्टी करा, मेन्स नंतर होतं. तर त्याला ऑप्शनलला अतिशय कमी मार्क आले. आय थिंक तो काहीतरी 112 मार्कालाच ऑप्शनलला होता आणि ऑदर त्याचे जीएस मध्ये पण 50-49, 60-62 असेच जीएस आले होते. कारण की युपीएससीला लेखी आणि हे करणं खूप म्हणजे सांगण्याचा उद्देश असा आहे की खूप कसावं लागतं. एवढंही नाही कसावं की तुमची ऐन वेळेला तब्येत वगैरे आजारी पडत. हे घेतो 11वी घेतो. चला तर मुद्दा आपला जो आहे की हा लेटेस्टचा पेपर आहे, याचे मी आत्ताच पोस्ट केली आहे सकाळी. करंट अफेअरच्या सगळ्या प्रश्नांची पोस्ट केलेली आहे ॲज इट इज. आता काल मी एक फेसबुकवर याचा एक व्हिडिओ देखील टाकला की प्रश्नांचा, पण तो असा 9.6च्या याच्यात उभ्या याच्यात समोरून फर्स्ट कॅमेऱ्याने केल्यामुळं तो थोडा मोठा झाला. मग मी आता ठरवलं की आपलं याच्यामध्येच करावा. तर याच्यातला पहिला प्रश्न जो आहे ना हा ह्या 8वी आणि 11वीच्या पुस्तकामध्ये होता. मी थोडे ना एक प्रश्न आणि ते बुक जरा जवळच घेऊन घेतो, कदाचित दाखवायला कामात येईल आपल्याला. आणि माझा थोडं तिकडचं मी थोडा स्पीड वाढून व्हिडिओ हे करत असतो इंस्टाग्राम वगैरेवर, टाइम लिमिट कमी व्हावी म्हणून. तर तुम्ही युट्यूबला ज्याही वेळेस जाणार ना तर त्याच्या स्पीडच्या सेटिंगमध्ये जा. 125, 125, 20, 130, 140 ने तुम्ही बघा. तुम्हाला जितकं समजतंय, जितकं सोपं वाटतंय त्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करा. तर हा पहिला जो प्रश्न होता ना, वसाहतवादामुळे भारतामध्ये खालील प्रमाणे कोणते परिवर्तन घडून आले. 4-5 पर्याय दिलेले होते आपल्याला. आता मी हे प्रश्न पूर्ण वाचून आणि पर्याय नाही सांगणार आहे, ते तुम्ही तुमचा प्रश्नांचं तुमच्याकडे तो पेपर असू द्या आणि त्याचं विश्लेषण करा.
इथून एकच कळालं की 8वी आणि 11वीचे जे स्टेट बोर्ड आहे त्याची डायरेक्ट कन्सेप्ट उचलली आहे. आता हे स्टेट बोर्ड मध्येच आहे का, दुसऱ्या पुस्तकात नसणार का? दुसऱ्या पुस्तकात खूप डीप असणार, पण गरजेचं काय आहे की आधी मला सांगण्याचं आहे की ज्यावेळेस आपल्याकडे वेळ नाही त्यावेळेस आपण कमीत कमी पेजेसचे आणि महत्वाचे सोर्स उचलून देखील हे करू शकतो. आणि अशी कुठलीही स्पर्धा परीक्षा नाही, युपीएससी तर नाहीच नाही, पण एमपीएससी देखील नाही, त्यांनी आपल्याला सिलेबस दिलेला आहे, पण त्यांनी आता कुठं असं आपल्याला डायरेक्ट संदर्भ यादी दिलेली नाहीये की तुम्ही याच्यामधूनच वाचलं पाहिजे. म्हणून आपण एक अंदाज घेत असतो की ते गव्हर्नमेंट सोर्स आणि गव्हर्नमेंट जे आहे शासकीय त्याचा आधार घेत असतात. त्याच्या मागचं कारण असं आहे, आपलं एकंदरीत शिक्षण जो बेस ठेवला आहे ग्रॅज्युएशन पर्यंतच्या एक्झामचा, मग आपण ज्याच्यातून शिकलोय तोच पाठ्यक्रमाचा आधार ते घेणार आहेत. तर इथे सगळे जे वरचे हे होते ना, देशी उद्योगधंद्यांमध्ये वाढ झाली. एक कॉमन सेन्सचा प्रश्न होता की वसाहतवादामुळे ना, खूप मोठा इतिहास आहे, देशी उद्योगधंद्यांमध्ये वाढ नव्हती झाली, तर यंत्रमागावर आणि एकदम याच्यावर जे तयार होणार जे काही कापड वगैरे इतर ज्या गोष्टी होत्या त्याच्यामुळे देशी उद्योगधंदे एलआयच गेली होती. म्हणजे तो एक अर्थव्यवस्थेचा कणा होता, ग्रामीण अर्थव्यवस्थेचा. आपण त्याला 18 बलुतेदार आणि 12 हे म्हणतो आपण त्याला, 18 पगड जाती आणि 12 बलुतेदार असं काही ते आहे की सगळं गावातल्या गावातच ते अर्थव्यवस्था चालायची आणि बाटर सिस्टीम होती की याच्या बदल्यात ते हे. तर ही जी वाढ होती हे चुकीचं होतं इथं. म्हणजे हा स्टेट बोर्डचा होता. पुढचा जो होता ना, हे खूप मोठं स्टेटमेंट देऊन होतं. मी स्टेटमेंट वाचून दाखवतो. येथील लोक केवळ शिक्षण घेऊन स्वस्त बसणार नाही, राजकारभारात वाटा देऊनही ते संतुष्ट होणार नाही, किंबहुना सर्वच राजकारभार आपला हक्क प्रस्थापित करू पाहतील, असे टिंबटिंब यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले होते. म्हणजे आयोगाने बरेच असा याचा सविस्तर संदर्भ आपल्याला समाधान महाजन सरांच्या बुक मध्ये आहे का नाही माहित नाही, मी गाठाळाने माझं जुनं केलंय. गाठाळामध्ये असे जे पत्रव्यवहार आहेत किंवा एकदम डीप जे म्हणतो ना आपण, बरेच जण म्हणतात गाठाळ बलकी आहे, त्याचा फॉन्ट छोटा आहे, माझा मित्र म्हणतो फॉन्ट छोटा आहे बलकी, पण ते मुख्य आणि काही किचकट प्रश्नांसाठी करणं गरजेचं आहे. चांगले अभ्यास करणारे 5-6-7 मार्क इझिली घेतात आणि 9 किंवा 10 किंवा 9+ कोण जातं 8+ कोण जातं, ते असे अवघड प्रश्न ज्यांचं मुळातच चांगला सोर ज्यांनी वाचलाय खूप आधी टाइम देऊन, ते नक्कीच त्यांना असा एक प्रश्न सोडवायला होतो. तर हे माउंट स्टुअर्ट एल्फिन होतं ना, ते कोर्ट ऑफ डायरेक्टर यांना लिहिलेल्या पत्रामध्ये होतं. तर सगळ्यात महत्वाचं काय माहिती का, मग ह्या दुसऱ्या प्रश्नामधून काय समजतं की इथे मी लिहिलंय माझं हे करताना की हा प्रश्न आहे ना माझ्या वाचनाच्या बाहेरचा होता. आता याच्या पुढील जे आहे ना की ते प्रश्न कसं येतोय त्यानुसार आपलं थोडं वाचन वाढवलं पाहिजे. आणि याच्यामध्ये जे ऑदर पर्याय दिलेली आहेत, म्हणजे तुम्ही ती तुमच्या पेपरमध्ये बघा, मग त्याच्यावरनं मी एक ठरवलंय की याच्यामध्ये जे ऑदर जी नाव घेतली आणि जी इंग्रज अधिकारी त्यांच्याविषयीची जी अतिरिक्त आपल्या वाचण्यात माहिती आली ती नेहमी करायची. कारण की आयोगाचा प्रश्न जो नंतर फिरतो ना, ह्या एरियाला धरून आणि ह्या पर्यायांच्या धरूनच तो पुन्हा सेट होण्याची जास्तीत जास्त शक्यता असते. आणि ते वेळोवेळी दिसतं की ते नव्याने त्यांच्याकडे तिथूनच ते प्रश्न बऱ्यापैकी फिरवण्याचा प्रयत्न करतात. पुढचा जो प्रश्न आहे ना याच्यामधला तिसरा, तर तो 1857 होता. मी नेहमी म्हटलोय 1857चं चॅप्टर इतकं भारी करून घ्या तुमच्याकडे असलेल्या सगळ्या सोर्स मधून. पीवायक्यू कसे कसे आजपर्यंत विचारले, त्याचे इतर पर्याय काय होते, उत्तराचा पर्याय आणि इतर पर्याय, असं सगळं अँगल करून तुम्ही एकदाच नोट्स केली की प्रत्येक वेळा त्याला रिवाइज करा. याच पेपरमध्ये 2 वेळा आहे 1857 वर प्रश्न. मला मागच्या एका पेपरमध्ये 3 वेळा दिसला आणि कंटिन्यू 1857 वर एक प्रश्न आहेच, कारण की ती इतिहासामधली सगळ्यात मोठी घडामोड होती आणि त्याचा सगळ्यात जास्त संदर्भ जसं उत्तर भारतात कानपूर वगैरे तिकडच्या मध्य प्रांतात जसा होता त्याचप्रमाणे आपल्या त्यावेळेच्या महाराष्ट्र ह्या प्रदेशामध्ये सुद्धा अनेक अशा घडामोडी घडल्या. म्हणून महाराष्ट्राचा 1857च्या रिलेव्हंट तो आपल्याला जास्तीत जास्त तिथं प्रश्न येत असतो. तर इथे विचारलं होतं, मी जे काल म्हटलो ना की सिली मिस्टेक माझी 4 प्रश्नांमध्ये 1 प्रश्न कशी झाली, तो हाच प्रश्न आहे. सर व्ह्यू रोज जो होता याने राणीच्या लक्ष्मीबाईला पाटला करून मारलेलं होतं. तर मागच्या वेळेस प्रश्न आलेला
आणि ते मी एकदम घाईघाईमध्ये ते टिप झालं. तर या प्रश्नामध्ये काय आहे माहितीये का, खरं बघायचं गेलं तर आता लॉर्ड कॅनिंग आहे, जॉन लॉरेन्स याचं उत्तर आहे, आणि लॉर्ड डलहौसी आहे. तर हे चारही जे पर्याय आहेत ना, हे चारही पर्याय आयोगाच्या PYQ आहेत. याच्या रिलेव्हंट आणि याला संदर्भ घेऊन प्रत्येक वेळा प्रश्न बनवण्यात आलेला आहे. मग अशा पद्धतीने याचं हे केलं पाहिजे. आता लगेच खाली ना लोकमान्य टिळकांवर आहे. आजपर्यंत लोकमान्य टिळकांवर खूप अनेक प्रश्न विचारले गेले, मग त्यावेळेस त्यांनी तोच संदर्भ घेतला, पण थोडं अतिरिक्त पुढे जाऊन सखोल असा प्रश्न बनवायचा प्रयत्न केला. जी बेत रायफेल होती आणि त्याचं प्रशिक्षणासाठी पाठवलेलं असं होतं की नेपाळमध्ये. आणि मग त्यांचं जे होतं ना इथं कृष्णाजी प्रभाकर खांडिलकर, मला हे एक नाव शोर माहिती होतं, पण हनुमंतराव कुलकर्णी आणि दादासाहेब खापर्डे, तर मला असं एकदम कुठलं तरी ते दादासाहेब खापर्डे वाचल्यामुळे मी पटकन ते टिक केलं, आणि त्याचं खरं तर उत्तर 3 नंबरचं होतं. हनुमंतराव कुलकर्णी बी होते त्याच्यामध्ये. खालचा प्रश्न हा गोखलेंवर आलेला आहे आणि त्यांचं अचूक विधान विचारलंय, म्हणजे समाज सुधारकांविषयी जे काय त्यांची एकंदरीत माहिती, त्यांचं कार्य, अशा संदर्भाने आयोग प्रश्न विचारतोय. आता तुम्हाला महत्वाचे टॉपिक आपण म्हटलो कसे करायचे, तर ते इथून करायचे. आता लोकमान्य टिळकांच्या प्रश्नामध्ये जे इतर जेवढ्या व्यक्तींची नावं आलीत ना, त्याच्यामधली निम्मी ही PYQ आहेत आणि 1-2 हे कधी विचारण्यात नाही आलेले. तर हे सगळा एरिया आधी ह्या व्यक्ती कव्हर करायच्या. लोकमान्य टिळक करायचे, त्यांच्या ऍक्टिव्हिटीज करायच्या, नंतर खाली हे केळकर, दादोबा खापर्डे, श्रीधर राणे, श्रीपाद कुलकर्णी, हनुमंतराव कुलकर्णी, कृष्णाजी प्रभाकर खांडिलकर, नंतर दादासाहेब खापर्डे, एवढे व्यक्ती जर तुम्ही तुमच्या असलेल्या सोर्समध्ये आधी जर ते पाहिलं, तेवढं केलं, त्याची नोट्स जर तयार केली, तरी देखील आयोगाचा पुढचा प्रश्न जर त्या अँगलने कुठून जरी आला तर तो आपल्याला लगेच चटकन सोडवता येणार आहे, लगेच तो टिक होणार आहे एक्झाम मध्ये. खाली गोपाळकृष्ण गोखलेंच्या संदर्भात विधान दिलेलं आहे, तिथे प्रश्नाचं स्वरूप योग्य ओळखा, अचूक ओळखा, बिनकुळ ओळखा, ते झालं. मूळ मुद्दा काय, गोखलेंवर प्रश्न हा परत येतोय आणि त्यांची एकंदरीत जी होती. आता ह्या प्रश्नामध्ये गोखलेंवर प्रश्न विचारला, पण PYQ चे किती मुद्दे असे त्यांनी तिथं कव्हर केलंय ते सांगतो. एक 1887 मध्ये सार्वजनिक सभा, म्हणजे ते चिटणीस होते का इथं ते विचारलंय, पण सार्वजनिक सभा हा आपल्याला प्रत्येक वेळा PYQ आहे. सार्वजनिक सभेच्या त्रैमासिकचे ते संपादक होते. म्हणजे इथे काय कळतं, सार्वजनिक सभा कधी स्थापन झाली, कोणी केली, तिचे सभासद कोण होते, आणि त्यांनी त्या सार्वजनिक सभेचं काही वृत्तपत्र होतं का, त्यांची काही अशी माहिती पुस्तिका होती का, पाक्षिक होतं का, किंवा त्यांचं असं काही संपादक यायचं का, ते कोण संपादक करायचं, असं अतिरिक्त माहिती आपल्याला घेत चालावं लागणार आहे. त्याच्यानंतर खालचा होता की केंद्रीय कायदे मंडळाचे सदस्य होते, तर ते उत्तर नव्हतं, ते चुकीचं होतं. आणि 1895 मध्ये भारतीय राष्ट्र सभेच्या काँग्रेसच्या चिटणीसपदी निवड झाली होती. म्हणजे इथं परत राष्ट्रीय सभा जी आहे 1885 ची, हा देखील एक मुद्दा आलाय. म्हणजे या एकाच प्रश्नामध्ये किती एरिया कव्हर झालाय. जवळजवळ असे तुम्ही आयोगाचे सगळे प्रश्न असे जर मुद्दे बघणार ना, तर तुम्ही म्हणशाल काय पुस्तकामधले ठराविक टॉपिक करायचे. जवळजवळ 70 ते 75% बुक कव्हर होतं कुठलं बी. मग असं आपल्याला सोपं जातं आणि परीक्षेच्या वेळेस आपण त्याच गोष्टी हे करायच्या, आधी विचारून झालेल्या परत रिपीट झालेल्या, आणि त्याच पर्यायामधले काही असे मुद्दे जे पुण्यानं विचारण्यात नाही आले ते जास्तीत जास्त रिवाइज करायचे. म्हणजे एखादा रँडमली जर आला PYQच्या बाहेरचा तर आपल्याला तो सॉल्व्ह करता येईल लगेच. त्याचा पुढचा जो प्रश्न होता ना, हा 31 ऑक्टोबर 1920 लाला लजपत राय अध्यक्ष, ते खाली जे ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अधिवेशन भरले होते, या अवंतिकाबाई गोखले आहेत ना, हा एक पहिल्यांदा आलेला आहे. मोतीलाल नेहरूंवर आजपर्यंत प्रश्न आहेच, आणि विठ्ठलभाई पटेल यांच्यावर पण एकदा PYQ आलेला आहे राज्यसभेमध्ये. महात्मा गांधी याचं उत्तर नव्हतं, कारण तिथं विचारलंय की खालीलपैकी कोण हजर नव्हते. मग या प्रश्नाची इथं मी काढलंय की ऑप्शनल मधील सर्वांचा अभ्यास करावा, आणि ह्या आधी प्रश्न नाही MPSC मध्ये तर कोणावर, अवंतिकाबाई गोखलेंवर. मग ही एक दाट शक्यता आहे की आयोग पुढच्या वेळेस इथून परत हा एक अवंतिकाबाई गोखलेंविषयी काहीतरी संदर्भ घेईल आणि तिथून प्रश्न फ्रेम करण्याचा हे करू शकतो. माहितीवर समाज सुधारक ओळखा हा एक आयोगाचा खूप मोठा ट्रेंड आहे, आणि इथे आता आवाका वाढतोय कारण की तिथे आपल्याला सविस्तर असं पाहिजे. आता इथं बघा
खाली एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर होते. 1840 मध्ये दिग्दर्शन नावाचं पहिलं मराठी मासिक सुरू केलं आणि ब्रिटिश सरकारने त्यांची 1840 मध्ये जस्टिस ऑफ पीस म्हणून नेमणूक केली. तर ते कोण होते? जांभेकर होते. आता ह्या प्रश्नामध्ये हे एल्फिन्स्टन कॉलेज, त्यांचे असिस्टंट प्रोफेसर, तिथं अजून कोण असे मेन महत्वाचे व्यक्ती असतील शिकवणारे ते आपण केलं पाहिजे. नंतर 1840 मध्ये दिग्दर्शन नावाचं पहिलं मराठी मासिक सुरू केलं. मग इतर मासिक बी बघितले पाहिजे कोणी चालू केले, काय केले. त्याच्यानंतर 1840 मध्ये त्यांना जो काही जस्टिस ऑफ पीस दिला, जी नेमणूक इंग्रजांनी केली, अशी अनेक इतर व्यक्तींची नेमणूक केली होती का? आपण ज्या वेळेस वाचतो ना, असं जर काही आलं ते आपल्यासाठी मेन हायलाइट आणि एकदम व्हेरी व्हेरी IMP आहे, ते नोट डाऊन करून ठेवलं पाहिजे. त्याच्यानंतर हे खाली मग ह्या पर्यायामध्ये जे 4 पर्याय मी तुम्हाला सांगतो ना, ही आयोगाची एकेकाळीची म्हणजे प्रत्येक कुठल्या ना कुठल्या परीक्षेतले PYQ आहेत. एक बाळशास्त्री जांभेकर हे उत्तर याचं. महादेव गोविंद रानडेंवर नेहमी प्रश्न आहे. गोपाळ गणेश आगरकर, टिळक आणि आगरकर ही एकदम कट्टर मैत्री, पण वैचारिक मुळे त्यांच्यात मतभेद झाले आणि ते वेगवेगळे झाले. केसरी मराठा संपादक वगैरे असतील, तरी हा एक PYQ आहे, हा एक केला पाहिजे. आणि विष्णू शास्त्री चिपळूणकर, हे 4ही मुद्दे गाठाडमध्ये पण आहेत. समाधान महाजन सरांच्या याच्यामध्ये बी असतील. माझ्या तोंडातून प्रत्येक वेळा जर गाठड निघाला आणि तुमच्याकडे जर ते असेल तर ते, आणि तुमच्याकडे जे बुक असेल त्याच्यामध्ये देखील हा मुद्दा असेल तर तुम्ही तो ग्राह्य धरा, त्याला फॉलो करा. कारण की मी नवीन आलेली एडिशन समाधान महाजन सरांची घेतली नाही आणि मला ते आता वाटत पण नाही, कारण की बरंच असं मेन्स वगैरे पुढच्या गोष्टी करायच्या आहेत. त्याच्यामुळं त्याच एका गोष्टीसाठी वेळ घालण्यात म्हणजे आहे ते खूप चांगलं केलं पाहिजे. तिथून पण मार्क येणार आहे, इकडून पण येणार आहे. खास करून तर 70% PYQ प्रश्नच मदत करणार आहे. मग हा अशा पद्धतीने या प्रश्नाचं विश्लेषण झालं. पुढचा प्रश्न जो आहे ना 1916, म्हणजे मी वारंवार म्हटलोय आणि बरंच लिखाण करणाऱ्या म्हणजे ते करून ठेवले. कालच्या याच्यातही म्हटलं की कायदे जे आहेत ना 1909चा, 1919चा, 1935चा आणि 1858च्या दरम्यानचा आणि 1853चा चार्टर्ड ऍक्ट, ही जी कायदे आहेत ना याच्यावर वारंवार तुम्हाला MPSCच्या प्रत्येक परीक्षेमध्ये, मग ती राज्यसेवा असो, कंबाईन असो, ग्रुप C असो, मेन्स असो, कुठे ना कुठे याच्या संदर्भात तुम्हाला प्रश्न बघायला भेटतो. आता हा पुढचा क्वेश्चन हा जो आहे ना 1916 मध्ये महर्षी धोंडो केशव कर्वे जे होते, मी जे नेहमी बोललो, शाहू फुले आंबेडकर, लोकमान्य टिळक, आगरकर, रानडे, जांभेकर असे जे व्यक्ती आहेत, त्याच्याबरोबर कर्वे आहेत, पाया कर्वे आहेत, रमाबाई रानडे आहेत, पंडिता रमाबाई आहेत. हे आयोगाचे एरिया आहेत. वारंवार तिथून प्रश्न आहे. मग आधी प्राधान्य याला दिलं पाहिजे. परीक्षेत आधी रिव्हिजन काय केली पाहिजे, तर हे मुद्दे रिव्हिजन केले पाहिजे. तर यांनी जे महिला विद्यापीठ जे स्थापन केलं होतं, आणि तो महिला विद्यापीठ स्थापन करण्याचा जो काही उद्देश होता, म्हणजे त्याला SNDT आपण म्हणतो, ठाकरसीबाई मुंबईची मुख्य शाखा. तर त्याच्यामध्ये काय असे जे विषय होते, त्याचा जो उद्देश होता, स्त्रियांना उच्च शिक्षण देणे, स्त्रियांना गायन कलेचे शिक्षण देणे, स्त्रियांना स्वावलंबी बनवणे, आणि याचा हा पर्याय आहे ना 3 बरोबर होते. आणि याचा रेफरन्स तुम्हाला महाजन सरांच्या माझ्याकडे असलेल्या ओल्ड बुक मध्ये पण आहे आणि स्टेट बोर्ड मध्ये पण दिसतो बऱ्यापैकी. तिथून हा प्रश्न सोडवता येत होतो. तर इथून एक कळतं की त्यांच्या आधी कर्वे आणि त्यांनी स्थापन केलेल्या संस्था, तसेच इतर जे शैक्षणिक कार्य करणारे शाहू असतील, टिळक असतील, फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील, थोडं अतिरिक्त अशा स्वरूपानं मग आपण हा प्रश्न आल्यानंतर एक हिंट भेटल्यानंतर दुसरे मुद्दे अभ्यासले पाहिजे. इथे मी असं विशेष काही लिहिलं नाही, तुम्हाला वाटेल की सांगितलं नाही म्हणून, काहीच असं लिहिलं नाही, कारण बेसिक आणि एकदम बेसिक अंडरस्टँडिंगचा प्रश्न होता. पुढचा हा जो प्रश्न आहे ना, मी तुम्हाला टाकणार आहे, फोटो स्वरूपात टाकणार आहे संध्याकाळी किंवा उद्या इंस्टाग्रामच्या पोस्टला नक्कीच टाकणार. व्हॉट्सअपच्या फेसबुकच्या याला पण ते जाणार आहे. व्हॉट्सअप म्हटलो किंवा माझा फक्त जेवढे संपर्कातले त्यांनाच माहीत असतं, आणि तिथे मी आता काही शेअर करत नाही, कारण की सगळं इकडं सोशल मीडियावरच चाललंय. इथे क्रांतिकारकांवर प्रश्न आलेला आहे आणि चुकीचं विधान खालीलपैकी ओळखायचं होतं, आणि हा खूपच जास्तीत जास्त ट्रिकी प्रश्न बनवला होता आणि माझा तो नजर चुकीने चुकला आहे. हे आपलं एक समाधान असतं नजर चूक म्हणायचं.
हीच तर महत्वाची गोष्ट आहे पास होण्यासाठी, की तुमच्या किती कमीत कमी तुम्ही सिली मिस्टेक करताय. झिरो सिली मिस्टेक करणारा व्यक्ती ना हमखास पोस्ट घेणार आहे. आणि त्याच्यासाठी आधी आपला खूप सराव पाहिजे. जे आपण लायब्ररीत आणि डेस्कवर किंवा इथे मी टेबलवर बसतो त्यावेळी जास्तीत जास्त सराव करा. ती सवय आपल्याला इथे एक्झाम हॉलमध्ये देणार आहे. त्याच्यानंतर इथं चुकीचं मी सांगतो, मुंबईचा कमिशनर रँडेची हत्या चापेकरांनी केली होती, तर हे चूक आहे. नाही, हा हे चूक आहे आणि त्यांनी चुकीचं विधान ओळखायला लावलं होतं. तर हे उत्तर हे होतं, भगतसिंग राजगुरू यांनी सँडर्स ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या केली. जिल्हा अधिकारी जॅक्सनची हत्या लक्ष्मण कानेरे यांनी केली होती. आणि ज्या टॉकीज मध्ये केली होती, मी मूळचा नाशिकचा आहे, त्या टॉकीजला आम्ही अनेक असे पिक्चर पाहिलेले आहेत. एकेकाळी सुरुवातीच्या काळात त्याच्यातले अनेक मित्र आज एमपीएससी मध्ये डीवायएसपी अशा मोठ्या मोठ्या पोस्टला आहेत. आम्ही दुनियादारी पिक्चर आला होता आणि असे त्याच्यावर होती की मैत्री संदर्भातली कॉलेजच्या ग्रुपची खूप अशी त्याच्यामध्ये आहे. ज्या वेळेस ऍट ए टाइम आम्हाला 90-92 जणांचा आमचा जो ग्रुप होता, त्याचे सीए, आयसीडब्ल्यू आणि एमपीएससी अशी इतर अभ्यास करणारी सगळा ग्रुप होता. जेव्हा वेळ जितके दिवस आम्हाला सगळ्यांना वेळ भेटत नव्हता किंवा सगळे वेळ काढू शकत नव्हते, तर आम्ही तो पिक्चर पाहायला गेलो नव्हतो. आणि ऍट ए टाइम आम्ही 92 तिकीट बुक करून तो पिक्चर तिथं पाहायला गेलो होतो, त्याच टॉकीजमध्ये. म्हणजे ते आजही वाटतं, आज मी नाशिक गेल्यानंतर मला खरोखर ते भगूरला सावरकरांच्या इथं जायला वेळ भेटत नाही किंवा काय. इव्हन जिथे तास दीड तास घालवायचो गंगेच्या चौपाटीवर, तिथे भेटत नाही. निमाणी सारखं बस स्टँडला भेटत नाही. तुमच्यापैकी जर हा व्हिडिओ कदाचित कोणा नाशिकवाल्यांकडे गेला तर मला नक्कीच तिथं खाली कमेंट करा, म्हणजे मला कळत की आपलं मूळ जन्मस्थान जे आहे तिथपर्यंत कोणापर्यंत व्हिडिओ गेला असं. तर हे असे स्टेटमेंट दिले होते. तर इथे अनेक गोष्टी त्यांनी कव्हर केलेल्या आहेत. म्हणजे तो झाला, तो थोडं चेहऱ्यावर आनंद येऊन गेला माझ्या. तर याच्यामध्ये काय कव्हर केलं होतं, म्हणजे एक भगतसिंग कव्हर केले, राजगुरू कव्हर केले, सँडर्स अधिकारी होता, त्याच्यानंतर जॅक्सन होता, लक्ष्मण कानेरे होते, नंतर कमिशनर रँड होता, चाफेकर होते. एवढे जर टॉपिक तुम्ही काढले ना आणि प्रत्येकाचं जर वाचन केलं ना, भगतसिंगाचं, राजगुरूचं, नंतर सँडर्स होता, लक्ष्मण कानेरे, असा जरी संदर्भ घेऊन थोडं 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 जरी वाचलं, स्टेट बोर्ड वगैरे किंवा मी जे विदर्भाची बोललो त्याच्यात पण येते. मी पाहिला नाही, पण मी वरवर फक्त आधी कुठले तरी टॉपिक पाहून घेत असतो. आणि आता मला हे असे टॉपिक वाचताना हे मी तुमच्याशी चर्चा करतोय, म्हणजे मलाही वाचायचं आहे. मी ही चर्चा करण्यापेक्षा किंवा हा व्हिडिओ आणण्यापेक्षा जर मी तितक्या वेळ लिखाण केलं असतं, माझ्या नोट्स तयार झाल्या असत्या, पण मी ते करू शकतो. जास्तीत जास्त माझी मेथड किंवा मी जी एक स्वतःमध्ये सुधारणा करतोय, कशा पद्धतीने राईट द वे जाण्याचा प्रयत्न करतोय, तो तुम्हाला अनेक अशा होतकरू आणि कष्टकरू सगळ्यांना झाला पाहिजे, फुल टाइम पार्ट टाइम, जे काही एकंदरीत आपला जो काही मित्रपरिवार असेल त्यांच्यासाठी. तर हे असे मुद्दे काढून आहे ना, ते जर पाहिले केले, याच्यात वेळ जातो, पण हमखास त्या संदर्भात प्रश्न आला तर नक्की सॉल्व्ह होतो. पुढचा हा परत मी जे बोललो कायद्यावर आहे, मगाशीच बोललो कायद्यांवर प्रश्न. मोर्ले मिंटो एकदम हॉट आहे. मोर्ले मिंटो म्हणजे एकदम झोपे सुद्धा पाठ पाहिजे, कारण राज्यसेवेने मोर्ले मिंटो, चेम्स फोर्ड इतके काही विचारले ना. आता यांचं हे स्टेटमेंट होतं की सुधारणा कायद्याबद्दल यशोद टोंगण्यांचे अचळ ठरतील, यातून लोकहिताचे दूध मिळणे शक्य नाही, अशी प्रतिक्रिया खालीलपैकी कोणी दिले होते. म्हणजे असं जहाल बिहाल जर धरलं ना तर एकच व्यक्ती जातो आणि तो फक्त तिथे आहे ना ऑप्शन मध्ये पाहिजे, टिळक. आता हे बघा, आर.सी. मुजुमदार, लाला लजपत राय आणि सुरेंद्रनाथ बॅनर्जी ही चारही जे पर्याय आहेत ना, हे आजपर्यंत युपीएससी घ्या, राज्यसेवा घ्या किंवा इकडे कंबाईन BC घ्या, प्रत्येकामध्ये आलेले PYQ. म्हणजे मी वारंवार गेल्या 8-9 प्रश्नापासून काय सांगतोय, आलेले जे ऑप्शन आहेत ना, जे पर्याय आहेत ना, ते सुद्धा आपल्या तयारीचा मार्ग आहे. पुढच्या वेळेस तिथून प्रश्न येणार आहे आणि याचं उत्तर माझ्याकडनं एकदमच खूपच एकदम घाईत होतो मी. आणि इथं असं मी वाचलं, कोणी प्रतिक्रिया दिली, जसा पेन आला डायरेक्ट 4 नंबरला टिक झाली लाला लजपत राय यांना. कारण की थोडाफार त्यांचं पण होतं, ते जाल होते. मला वाटलं टिळकांवर परत आलाय आणि एक हे असते की सोपं, एवढं सोपं उत्तर नसणार ते UPSC मध्ये किंवा याच्यात, आणि माझ्याकडनं टिळक द्यायचं राहून गेलं. तो एक प्रश्न माझा घालवला. म्हणजे मी जे म्हटलो 7च सोडवले, त्याच्यात 6 येण्यासारखे होते पण 4च आले. तो एक हुज रोजचा आणि इकडं हा एक प्रश्न, असे 2 होते.
जे गेलेत. तर आपले इतिहास या विषयाचे 10 प्रश्न झाले. व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल, कारण याच्यामध्ये मी फास्ट स्पीड करून अपलोड करत नाही, कारण की तुम्ही कोणी स्लो मध्ये बघा, कारण की ते डिटेल चर्चा आहे. इंस्टाग्रामवरही फक्त कुठंतरी तुम्हाला माहितगिरी झाली पाहिजे, प्रत्येकाला कळलं पाहिजे की अशा स्वरूपाचा तिथं व्हिडिओ घेतला जाणार आहे किंवा काय, किंवा थोडक्यात काय माहिती पडलं पाहिजे, म्हणून तिथे मी टाकत असतो. इकडे आता हा स्पीड राहणार आहे, तुम्ही 120-130 वर जाऊन बघा, नक्कीच होईल. आता हे पुढचे जो प्रश्न होता हा जॉग्राफीचा होता, म्हणून मी घेत नाही, ते अवंतर होऊन जाईल. त्याचं पण माझं विश्लेषण करून झालंय. मी काय असा कुठला विषय ठेवलेला नाहीये. जे काय खऱ्या अर्थाने जास्तीत जास्त राहिलंय ते गणित आणि बुद्धिमत्ता खूप स्ट्रॉंग झालं, तसं आता गणित चांगलं स्ट्रॉंग करण्याचं आहे. थोडा वीक होतो, निग्लेक्ट करायचो त्या गोष्टी. मराठीचा बऱ्यापैकी चांगलं वाचन झालंय, पण मला कुठलीच गोष्ट बऱ्यापैकी वाटत नाही. बऱ्यापैकी जेव्हा बऱ्यापैकी मनाच्या समाधानासारखी पोस्ट येईल आणि आपण आयुष्यात जिथे असू, आणि तिथून पुढे मग आपण सगळ्यांसाठी सोशल मीडियाच्या मार्फत आपला अनुभव आणि जास्तीत जास्त फायदा देऊ, आणि त्यावेळेस कदाचित पोस्ट नंतर लोकांना खूप विश्वास पडतो. त्यावेळेस मी तुम्हाला एखादा बुक घेऊन आलो ना, खूप मोठा संदर्भ, आणि ते खरी गोष्ट आहे, आणि मी तो मोठा संदर्भ घेऊन आलो आणि सांगितलं मी हे वाचलं होतं आणि याच्यातलं हेच करा, डोळे झाकून करणार आहे. पण आजच्या कंडिशनला जर मी म्हटलो ना, निम्म्या जणांना असं वाटणार आहे की खरंच करावं का नाही. कदाचित काही दिवसांनंतर जेव्हा मी गुलालाने माखलेला असेल आणि माझी पोस्ट निघालेली असेल आणि त्याच्यानंतर मी सांगल, तर आता जेवढे आपल्याला म्हणजे आपल्या ह्या परिवारामध्ये जे आलेले आहेत, म्हणजे माझं नाव गणेश आहे, मग मी ते MPSC मधील गणेश शेठ म्हणून जे काय ठेवलंय, माझा लोगो वगैरे, जे नाव अकाउंटचं सगळं, सगळ्यांना कळेल की हा व्यक्ती आधी सांगत होता ते खरं होतं. कारण की माणूस स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये सगळे शिक्षक बघा, हे सगळे फेलियर आहेत स्पर्धा परीक्षेमधले, पण ती आज त्यांचं ते कौशल्य ओळखून तिथं आहे. संदीप आरगडे सर घ्या, सचिन ढवळे सर घ्या. सचिन ढवळे सर बँकिंग क्षेत्रात खूप मोठे होते, RBI मधली पोस्ट जाणार होते, IBPS ची, पण त्यांना वाटलं की आपलं गणित चांगलं आहे, आपण गणित आलं पाहिजे. उदय सामंत सर घ्या, मराठी चांगलं आहे म्हणून इथं आहे. मला काही जणांची नावं पण आता आठवत नाही, बरेच जण आहे. मृणाल सर घ्या, नंतर जॉग्राफीचे आपले सुदर्शन गुर्जरी, त्यांच्याकडनं आम्ही बरंच काही शिकलोय. ते वर्क कधीतरी दाखवतं की कसं मॅप वगैरे केलं होतं. आणि फॉरेस्टची एक्झाम UPSCची एकत्र व्हायची, म्हणून किती टफ इकॉनॉमिक आपलं इन्व्हायरमेंट विचारायचे, हे पेपर उचलल्यानंतर कळतं. तर चला, माझा प्रत्येक विषयात झालाय असं आपण एक 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 आता सध्या आपली सिरीज चालली इतिहासाची, म्हणून एक 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 व्हिडिओ मी इतिहासाच्या प्रत्येक प्रश्नांचे 10 असे 6 वर्षाची इथं मी तुम्हाला देऊन टाकतो. याच्याने माझी बी रिव्हिजन होती. कदाचित जर तुम्ही नौके असला, तुम्हाला नाही कळालं कसा पेपर वगैरे अनालिस करायचा आहे, काय मध्ये नेमके टॉपिक काढायचे काय, मी तर देणारच आहे, पण मी पोस्ट पण करणार आहे. मी इथे माझे काढलेले मुद्दे पण आपण डिस्कस करणार आहे, पण कुठेतरी तुमची सुरुवात होऊन जाईल, त्याच्याने तुमचा फायदा होईल. अनेक गृहिणी वगैरे जे आहेत पार्ट टाइम, जे अतिशय सगळे घरकाम वगैरे सांभाळून करतायत, त्यांच्यासाठी मदत होईल. आजच माझी एक रील बघण्यात आली, तिला मी तिथं वरती मेन्शन पण केलंय की 100 टाइम ऑफ लाईफ. ते खूप चांगलं वाटलं, म्हणजे ते म्हणतो ना आपण कंटेंट कसा क्रिएट केला पाहिजे, त्याच्यासाठी खूप विचार करावा लागतो. मोबाईल प्रत्येकाकडे असतो, पण ते ठरवायचं असते की त्याच्यातून टाइमपास करायचा का त्याच्यातून आपलं काही फायद्याचं घ्यायचं. त्यांनी तिथं 2 व्हिडिओ बनवलेत, एक मोबाईल स्क्रोल करताना टाइमपास करताना, आणि खाली त्याच मोबाईलमधून अभ्यास करताना. तर बऱ्याच जणांना जेव्हा असतं सोशल मीडिया वगैरे हे ते, म्हणजे गेल्या वर्षभरापासून मी इंस्टाग्रामवरतीच करत होतो, फावल्या वेळेत त्याचा व्हिडिओ बघ, त्याचा व्हिडिओ बघ. मी नंतर ठरवलं आपलं नॉलेज आपण वाटू शकतो दुसऱ्याबरोबर, आपला अनुभव आपण वाटू शकतो, आणि ती एक मी अचानक सुरुवात केली. ती सुरुवातसाठी माझ्या मागं गेल्या 8-9 महिन्यापासून अनेक जण लागले होते. अनेक असे दिग्गज नावं आहेत जे UPSC क्षेत्रातली, जी आपण नामांकित शिक्षक म्हणतो, इथले असो किंवा दिल्लीचे असो, अनेक असे जण. नुसतीच गुरुपौर्णिमा झाल्यानंतर काही जणांशी चर्चा, आणि हे मी कोणी सांगितलं म्हणून इथं आलो असं नाही, हे माझं प्लॅनिंग वर्ष आधीपासून होतं. पण मी थोडा विचार करत होतो की आपला अभ्यास हे ते, पण मी नंतर ठरवलं की जो मुळात उद्देश आहे सोशल मीडियाचा, आपण आपला जास्तीत जास्त रिलेव्हंट हे करू. तुम्ही पण सोशल मीडिया वापरताय जर, तर आपल्या त्या कामानिमित्तच करा. तुम्ही व्यावसायिक असाल, व्यवसायानिमित्त त्याचा उपयोग करा. आणि प्रत्येक गोष्ट ही फायद्याची पण असते, तोट्याची पण असते. तर आपण जास्तीत जास्त आपलं पारडं आहे ना, आपल्या याच्याने
सोडावा. तर आता याचा मला फक्त फायदाच होणार आहे असं नाही, थोडाफार तोटा पण होणार आहे. पण मग काय आहे की जास्तीत जास्त माझं झुकतं माप याचा फायदा कुठे होईल त्याच्यावर आहे. अगदीच सांगायचं म्हणजे लेटेस्ट उदाहरण देऊ का, तुम्ही बऱ्याच वेळा पाहिलं असेल मला ढिकर आलेत, मला जांभळे आल्यात, हे आल्या, तुम्ही मागचेरा पाहिला असेल. मी अतिशय एक रात्री व्हिडिओ बनवला आणि आता परत हा व्हिडिओ बनवण्याचं कारण काय होतं, हे प्लॅनिंग माझं 4-5 वाजेला होतं. पण तो एक 4-5 वाजेचा माझा टाइम आहे ना थोडा एक खूप चांगला असतो. इकडून एक मस्त सनलाईट येतो, चहा वगैरे ठेवलेला असतो आणि मला तेव्हा एक खूप मूड असतो माझा काही गोष्टी करण्याचा. मी खास करून वर्क वगैरे याचा. आता मला येत होती झोप वगैरे, मग मी हा अर्धा 15 जो काही झाला असेल आपल्याला व्हिडिओला, हा टाइम आहे ना, झोप येत होती म्हणून हा व्हिडिओ घेऊन टाकला. हा व्हिडिओ पण झाला, आता अपलोडिंगला लावून देईल, बाकीचं माझं काम होईल. उठणार, तोंड वगैरे धुणार, परत थोडा फ्रेश होणार, 3-4 लगेच वाजतील, चहा होईल आणि तुम्हाला पण लवकरात लवकर एक व्हिडिओ भेटेल. आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे जे काही घ्यायचं होतं, हे स्टेट बोर्ड वगैरे आणि ही जी 10 प्रश्न होती आणि जी काही चर्चा करायची होती ती पण झाली. म्हणजे प्रत्येक गोष्टीचा सकारात्मक आहे आणि त्याचा फायदा आपण केला पाहिजे. चला असो, भेटूया परत पुढच्या